Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar and welcome to the session Corporate and Securities Law. Learning objective of this lecture. In this lecture, we will discuss about stock exchange and its regulation. Stock exchange and its regulation. Tradability or exchange of security is one of the most important features of a company. This necessitated a well-regulated institution for exchange, which emerged in form of stock exchange. Thus, stock exchange means any body of individual, whether incorporated or not, constituted for purpose of assisting, regulating, controlling the business of buying and selling or dealing in securities. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण स्टॉक एक्सचेंज काय आहे हे पाहत आहोत. ट्रेडिबिलिटी और एक्सचेंज ऑफ सिक्युरिटी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ एनी कंपनी. म्हणजे कंपनी ज्या वेळेला शेअर्स इश्यू करते त्यावेळेला ते शेअर्स ट्रेडेबल असायला हवेत आणि एक्सचेंज सिक्युरिटी म्हणजे त्या शेअर्सला एक्सचेंज सिक्युरिटी असायला हवी. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे कंपनीचा. जर ते शेअर्स ट्रेडेबल नसतील किंवा ते शेअर्स तुम्ही खरेदी विक्री करू शकत नसाल तर त्याची व्हॅल्यू त्याला तेवढं महत्व नसणार आहे. आणि त्यामुळे इथे असं म्हटलंय की ट्रेडिबिलिटी और एक्सचेंज ऑफ सिक्युरिटी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ कंपनी. दिस नेसेशिएटेड अ वेल रेग्युलेटेड इन्स्टिट्यूशन. म्हणजे हे जे शेअर्सचं ट्रेडिंग जे आहे त्या ट्रेडिंग करण्यासाठी एक वेल रेग्युलेटेड इन्स्टिट्यूशन लागतं फॉर एक्सचेंज ऑफ दिस शेअर्स विच इमर्ज इन फॉर्म ऑफ स्टॉक एक्सचेंज. आणि त्यासाठी स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आलं. द स्टॉक एक्सचेंज मीन्स एनी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे एकतर इट इज असोसिएशन ऑफ पर्सन सुद्धा असू शकतं किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असू शकतं, वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. म्हणजे स्टॉक एक्सचेंजचं इनकॉर्पोरेशन झालेलं असेल किंवा नसेल, constituted for purpose of assisting, regulating, controlling business of buying and selling or dealing in securities. म्हणजे व्यवसायाच्या ज्या सिक्युरिटीज आहेत किंवा कंपनीच्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्यांच्या खरेदी विक्री करण्यासाठी असिस्ट करणारं, मदत करणारं, त्याचं रेग्युलेशन, त्याला नियमावली लावणारं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी अशी एक बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल आवश्यक असते. आणि ती बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, तर स्टॉक एक्सचेंज. हे स्टॉक एक्सचेंज it may be incorporated or not. Recognized stock exchange. Any organization can function as recognized stock exchange only if it is recognized by central government. म्हणजे कोणतंही स्टॉक एक्सचेंज रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज म्हणून काम करू शकतं फक्त त्याचं रेकॉग्नायझेशन त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट कडून घ्यावं लागतं. आता अशी रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज कोणती आहेत? फॉर एक्झाम्पल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज एटसेट्रा. In other words, no person shall, except with permission of central government, organize or assist in organizing or may be a member of any stock exchange other than recognized stock exchange for purpose of assisting in entering into or performing any contract in securities. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर नो पर्सन शाल एक्सेप्ट विथ परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे फक्त एक व्यक्ती हा स्टॉक एक्सचेंज होऊ शकत नाही, हा त्याला अपवाद आहे. पण सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेतल्यानंतर ऑर्गनाइज और असिस्ट इन ऑर्गनायझिंग, म्हणजे ऑर्गनाइज मेंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज असेल किंवा ऑर्गनायझेशन साठी मदत करणारच मेंबर्स जे आहेत त्यांचं स्टॉक एक्सचेंज असू शकतं. अदर दॅन रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज, हे म्हणजे हे रेकॉग्नाइज नसतं, फक्त ते इट इज असिस्टिंग टू ऑर्गनायझिंग स्टॉक एक्सचेंज फॉर पर्पज ऑफ असिस्टिंग इन एंटरिंग इन टू परफॉर्मिंग एनी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट इन सिक्युरिटीमध्ये किंवा कोणाशी कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी मदत करणारं मेंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज जे आहे हे रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज असू शकतं. त्यासाठी त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन काढावी लागते. द ऍक्ट प्रोहिबिट्स डीलिंग इन अनरेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज. म्हणजे रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज याचा अर्थ असा की ज्या स्टॉक एक्सचेंजने सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परमिशन घेतलेली आहे त्या स्टॉक एक्सचेंजला
रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. जर परमिशन न घेतलेली स्टॉक एक्सचेंज असेल किंवा ग्रुप ऑफ मेंबर्स असेल आणि दे आर डीलिंग इन सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट, तर अशा स्टॉक एक्सचेंजमधनं तुम्ही डीलिंग करणं याला कायद्याने म्हणजे कायद्याने हे परमिशन नाहीये. इट प्रोहिबिट्स, म्हणजे याला कायदा विरोध करतो किंवा हे कायदेशीर नाहीये, बेकायदेशीर आहे. Application recognition to stock exchange under section 3. Any stock exchange which is desirous of being recognized may make application to the central government. म्हणजे कोणतंही स्टॉक एक्सचेंज हे सेंट्रल गव्हर्नमेंटला ऍप्लिकेशन करू शकतं रेकॉग्नायझेशनसाठी. सच ऍप्लिकेशन शाल कंटेन पर्टिक्युलर्स ॲज प्रिस्क्राईब. म्हणजे ह्या ऍप्लिकेशन मध्ये काय काय असावं लागतं? इट मस्ट बी कम्प्लाय बाय अ कॉपी ऑफ बायलॉज ऑफ स्टॉक एक्सचेंज. म्हणजे स्टॉक एक्सचेंजचे जे नियम असतील त्याची कॉपी असावी लागते. फॉर रेग्युलेशन अँड कंट्रोल ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड कॉपी ऑफ रूल्स रिलेटिंग टू जनरल ऑर कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टॉक एक्सचेंज. म्हणजे स्टॉक एक्सचेंजचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे त्यांची जी नियम, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपण काय म्हणतो की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. संविधान याचा अर्थ असा की कोणत्या नियमानुसार हे स्टॉक एक्सचेंज तयार झालेलं आहे त्याचे म्हणजे त्याचे नियम किंवा कायदे, ते त्याची कॉपी आणि त्याचबरोबर सिक्युरिटीजचं जे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्याच्या बायलॉजची कॉपी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा करावी लागते. Bylaws and rules and regulation must accompany provisions with respect to following. म्हणजे बायलॉज आणि रूल्स अँड रेग्युलेशन बरोबर खालील काही प्रोव्हिजन्स त्याच्याबरोबर असाव्या लागतात. उदाहरणार्थ, द गव्हर्निंग बॉडी ऑफ सच स्टॉक एक्सचेंज. म्हणजे स्टॉक एक्सचेंजची गव्हर्निंग बॉडी कोणती आहे? कॉन्स्टिट्यूशन अँड पॉवर्स ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंटचे कॉन्स्टिट्यूशन्स काय आहेत आणि त्याच्यात पॉवर्स म्हणजे त्यांचे अधिकार कोणते आहेत. तिसरं दिलेलं आहे मॅनर इन विच बिझनेस इज टू बी ट्रान्झॅक्टेड. म्हणजे ह्या स्टॉक एक्सचेंजचा व्यवसाय कसा चालणार आहे त्याविषयी माहिती, त्याचे प्रोव्हिजन्स असावे लागतात. चौथं आहे पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ ऑफिस बेअरर्स ऑफ स्टॉक एक्सचेंज. म्हणजे ऑफिसमध्ये जे काम करणारे आहेत त्यांचे अधिकार कोणते आहेत, त्यांची कर्तव्य कोणती आहेत याचे प्रोव्हिजन्स. त्याचबरोबर पाचवं दिलेलं आहे ऍडमिशन टू स्टॉक एक्सचेंज ऑफ व्हेरियस क्लासेस ऑफ मेंबर, क्वालिफिकेशन ऑफ मेंबरशिप. म्हणजे कोणते स्टॉक एक्सचेंजचे मेंबर्स कोण कोण होऊ शकतात, त्यांचं क्वालिफिकेशन काय असायला हवं, त्यांना कोणत्या बेसिसवर ऍडमिशन दिलं जाऊ शकतं. सहावं दिलेलं आहे एक्सक्लुजन, सस्पेन्शन, रिॲडमिशन ऑफ मेंबर्स फ्रॉम स्टॉक एक्सचेंज. म्हणजे स्टॉक एक्सचेंज मधनं जे मेंबर्स आहेत त्यांना कशा प्रकारे काढून टाकलं जाऊ शकतं, त्यांना कसं सस्पेन्स करता येऊ, त्यांचं सस्पेन्शन कसं होतं, त्याचबरोबर त्यांचं रिॲडमिशन कसं होतं. सहावं आहे प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप ॲज अ मेंबर. म्हणजे मेंबर म्हणून पार्टनरशिपचं जे प्रोसिजर आहे ती. आणि लास्ट वन आहे नॉमिनेशन ऑफ ॲथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह ऑर क्लर्क. म्हणजे स्टॉक एक्सचेंजचा ॲथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह किंवा क्लर्क याचं नॉमिनेशन कशा प्रकारे केलं जाईल, या सर्वच प्रोव्हिजन्स सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा करावे लागतात. Grant of recognition to stock exchange. Central government may grant recognition to stock exchange if it is satisfied with respect to following matters. म्हणजे खालील मॅटर्स मध्ये जर सेंट्रल गव्हर्नमेंट सॅटिस्फाय असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टॉक एक्सचेंजला ग्रँट देऊ शकते स्टॉक एक्सचेंज म्हणून. आता हे कोणते मॅटर्स आहेत? द फर्स्ट वन, that the rules and bylaws of stock exchange applying for a registration are in conformity with such condition as may be prescribed by central government with a view to ensure fair dealing and protect investors. म्हणजे जे रूल्स आणि बायलॉज जे आहेत स्टॉक एक्सचेंजने तयार केलेले आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ने प्रिस्क्राईब केलेल्या कंडिशनशी मिळते जुळते असायला हवेत. आणि त्या रूल्स आणि बायलॉजने फेअर डीलिंग ची खात्री मिळाली पाहिजे. त्याचबरोबर इन्व्हेस्टर्सचं
जे हित आहे त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. सेकंड, that the stock exchange is willing to comply with any other condition, including condition as to number of members which the central government may impose for purpose of carrying out object of this act. म्हणजे काय म्हटलंय, स्टॉक एक्सचेंज इज विलिंग टू कम्प्लाय विथ एनी अदर कंडिशन्स. म्हणजे स्टॉक एक्सचेंजला कोणत्या कंडिशन्स पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहे. ॲज टू नंबर ऑफ मेंबर्स किती असायला हवेत, विच सेंट्रल गव्हर्नमेंट इम्पोज फॉर पर्पज ऑफ कॅरिंग आउट द ऑब्जेक्ट ऑफ दिस ऍक्ट. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किती मेंबर्स असायला हवेत हे इम्पोज करतं, तर ते जुळायला हवं. थर्ड वन म्हटलंय की दॅट इट वूड बी इन इंटरेस्ट ऑफ ट्रेड अँड आल्सो पब्लिक इंटरेस्ट टू ग्रँट रेकग्नायझेशन टू स्टॉक एक्सचेंज. म्हणजे हा जो मुळात इथे सिक्युरिटीजची खरेदी विक्री केली जाते, तर त्यामुळे इट वुड बी इन इंटरेस्ट ऑफ ट्रेड, व्यापाराशी संबंधित असायला हवं, लोकांचं हित तिथे जपलं गेलं पाहिजे. ऑल्सो इन पब्लिक इंटरेस्ट टू ग्रँट रेकग्नाइज, तरच तिथे रेकग्नायझेशन ग्रँट केली जाते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. द सेंट्रल गव्हर्नमेंट मे आस्क रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फॉर स्टॉक एक्सचेंज फॉर द पर्पज ऑफ ग्रँटिंग रेकग्नायझेशन. याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट आवश्यक असलेली माहिती सुद्धा मागू शकतं. आणि लास्ट वन म्हटलंय, द ऍप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ रेकग्नायझेशन कॅन बी रेफ्यूज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे रेकग्नायझेशन नाही देत असं सांगण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. हाऊ एव्हर बिफोर रेफ्युजिंग, ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड मस्ट बी गिवन टू द कन्सर्न स्टॉक एक्सचेंज. द रिझन फॉर रेफ्युजल शॅल बी कम्युनिकेटेड टू द स्टॉक एक्सचेंज. म्हणजे ज्या वेळेला ग्रँट आम्ही देत नाही आहोत असं सेंट्रल गव्हर्नमेंट सांगते, त्यावेळेला तो फायनल रूल नसतो. सेंट्रल गव्हर्नमेंट सांगते की या कारणामुळे तुम्हाला ग्रँट दिली जाणार नाही. आणि त्याचबरोबर ज्यांनी अप्लाय केलेलं आहे रेकग्नायझेशन मिळावं असं, तर ती कारणं आम्ही का पूर्ण करू शकत नाही ते सांगण्याचा त्यांना अधिकार असतो. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ते ऐकून घ्यावं लागतं. आणि त्याचबरोबर का आम्ही तुम्हाला रेकग्नायझेशनची ग्रँट दिली नाही याचं कारण सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टॉक एक्सचेंजला द्यावं लागतं. रेकग्नायझेशन सब्जेक्ट टू कंडिशन, म्हणजे काही कंडिशनवर रेकग्नायझेशन दिलं जातं. फॉर द ग्रँट ऑफ रेकग्नायझेशन टू स्टॉक एक्सचेंज सेंट्रल गव्हर्नमेंट मे इम्पोज कंडिशन रिलेटिंग टू द फॉलोइंग. म्हणजे स्टॉक एक्सचेंज ला रेकग्नायझेशन देत असताना सेंट्रल गव्हर्नमेंट खालील काही कंडिशन्स घालू शकतं. फर्स्ट वन, द क्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंजचे जे मेंबर्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन किती असावं लागतं याविषयी कंडिशन घालतं. द मॅनर इन विच कॉन्ट्रॅक्ट शॅल बी एंटर्ड इन टू अँड इन्फोर्स ॲज बिटवीन मेंबर ऑफ स्टॉक एक्सचेंज. म्हणजे कोणत्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करावं स्टॉक एक्सचेंजने. manner in which contract shall be entered into and enforce as between member and stock exchange. स्टॉक एक्सचेंज आणि मेंबर्स याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे इन्फोर्स करावं याच्या कंडिशन्स घालू शकते. थर्ड वन, द अपॉइंटमेंट ऑफ मॅक्झिमम 3 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन ईच ऑफ द स्टॉक एक्सचेंज. सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःचे 3 रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्येक स्टॉक एक्सचेंजवर अपॉइंट करण्याची कंडिशन. फोर्थ कंडिशन म्हटलंय, द मेंटेनन्स ऑफ अकाउंट्स ऑफ मेंबर्स अँड देअर ऑडिट बाय चार्टर्ड अकाउंटंट. जे मेंबर्स आहेत त्यांचे अकाउंट्स मेंटेन करणं, त्याचं चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून ऑडिट करणं. सेबी इज ऑथोराइज टू कॉल फॉर पिरियॉडिकल रिटर्न्स फ्रॉम रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज. म्हणजे सेबी इज ऑथोराइज, म्हणजे सेबीला अधिकार दिलेला आहे टू कॉल फॉर पिरियॉडिकल रिटर्न फ्रॉम रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज. रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज मधनं पिरियॉडिकल रिटर्न्स किती मिळतात अँड मेक इन्क्वायरीज इन रिलेशन टू देअर अफेअर्स, आणि त्याची इन्क्वायरी करण्याचा अधिकार सेबीला दिलेला आहे. द रेकग्नायझेशन ऑफ स्टॉक एक्सचेंज इज इफेक्टिव्ह फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन्स अँड ऑफिशियल गॅझेट ऑफ इंडिया. म्हणजे हे जे रेकग्नायझेशन आहे स्टॉक एक्सचेंजचं, हे ज्या दिवशी ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश होतं तिथपासनं इफेक्टिव्ह होतं. ऑफिशियल गॅझेट. ऑफिशियल गॅझेट इज अ गव्हर्नमेंट बुक ऑर पब्लिकेशन्स. ऑफिशियल गॅझेट कशाला म्हणतात,
तर गव्हर्नमेंटचं जे बुक असतं किंवा पब्लिकेशन असतं त्याला ऑफिशियल गॅझेट असं म्हणतात, विच अपियर्स ऑन अ फिक्स डे ऑर डेज इन एव्हरी वीक. म्हणजे एका ठराविक दिवशी किंवा आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी जे पब्लिश होतं, अँड इज ऑफिशियल ऑर्गन फॉर पब्लिकेशन ऑफ गव्हर्नमेंट नोटिफिकेशन. म्हणजे गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन्स त्यामधनं मिळतात. लिस्ट ऑफ पब्लिक अपॉइंटमेंट अँड ऑनर्स अँड अदर पब्लिक नोटीस. म्हणजे पब्लिक अपॉइंटमेंट की कोणत्या झाल्या आहेत, कोणाचे सत्कार झाले किंवा कोणाचा गौरव करण्यात आला, तसेच पब्लिक नोटीस कोणत्या आहेत, ह्या सगळी माहिती ऑफिशियल गॅझेटमध्ये मिळत असते. द रेकग्निझेशन मे बी पॅरामीटर or for prescribed period subject to condition that stock exchange comply with the condition prescribed in Securities Contract Regulation Act and rules. म्हणजे स्टॉक एक्सचेंजला रेग्युलेशन कधी मिळतं, ते स्टॉक एक्सचेंज सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट आणि रूल्स याच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या पूर्ण करत असतील तर स्टॉक एक्सचेंजला रेकग्नायझेशन मिळतं. ऍप्लिकेशन फॉर renewal in the prescribed form can be made if recognition is for particular period. म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी, एका वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी जर रेकग्निझेशन असेल, तर तुम्ही त्याचं पुन्हा ते रेकग्निझेशन रिन्यू करण्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. एक रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज हॅज द पॉवर टू मेक बायलॉज. म्हणजे रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज आहे ते स्वतःचे नियम करू शकतं फ्रॉम टाइम टू टाइम आफ्टर ऑब्टेनिंग अप्रुव्हल फ्रॉम सेबी. पण हे बायलॉज करत असताना सेबीचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. बायलॉज कंटेन्स रूल्स फॉर रेग्युलेटिंग अँड कंट्रोलिंग कॉन्ट्रॅक्ट. या बायलॉज मध्ये कॉन्ट्रॅक्ट जे आहेत म्हणजे सिक्युरिटीच्या खरेदी विक्रीचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात. बायलॉज शाल हॅव इफेक्ट ओनली फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन्स इन ऑफिशियल गॅझेट. म्हणजे बायलॉजचा जो बायलॉज कधी लागू पडतात, ज्या वेळेला हे बायलॉज ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश होतात त्याच्यानंतर ते कायदे लागू पडतात. द सेक्शन 10 एम्पॉवर्स सेबी टू मेक अँड डायरेक्ट एनी स्टॉक एक्सचेंज टू अमेंड इट्स बायलॉज. अमेंडमेंट ऑफ बायलॉज शाल बी पब्लिश इन ऑफिशियल गॅझेट. म्हणजे स्टॉक एक्सचेंज आपले जे बायलॉज आहेत तर ते चेंज करू शकतं. म्हणजे सेक्शन 10 जो आहे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्टच्या सेक्शन 10 नुसार स्टॉक एक्सचेंज कॅन चेंज इट्स बायलॉज बट द अमेंडमेंट ऑफ बायलॉज शाल बी पब्लिश. म्हणजे हे जे काही अमेंडमेंट केलेलं आहे त्याचं पब्लिकेशन्स आपल्याला ऑफिशियल गॅझेटमध्ये करावं लागतं आणि ऑफिशियल गॅझेटमध्ये त्याचं पब्लिकेशन झाल्यानंतरच ते लागू पडतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे स्टॉक एक्सचेंजचे रूल्स रेग्युलेशन्स कसे असतात, स्टॉक एक्सचेंज कशा प्रकारे रेकग्नाइज होतं, रेकग्नायझेशनसाठी कोणत्या कोणत्या बायलॉज फॉलो करावे लागतात, त्याच्यानंतर स्टॉक एक्सचेंजचा जो टाइम पिरियड आहे त्याचं रिन्युअलसाठी पुन्हा ऍप्लिकेशन करावं लागतं, रेकग्नायझेशनसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं कशा प्रकारे परमिशन घ्यावी लागते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला काय काय सबमिट करावं लागतं याविषयी येथे आपण बघितलं. So today we will stop here. Thank you and happy learning to you.